मंडळी, आज जी ही स्टोरी तुम्हाला मी सांगणार आहे ना, ही स्टोरी खूपच छान आहे. म्हणजे मी जेव्हा ही वाचली ना, त्यावेळेस मला वाटलं की यार, या स्टोरीवर तर एखादी मूव्हीज बनू शकते. कारण की स्टोरी आहेच खूप इंटरेस्टिंग. सुरुवातीपासून लास्टपर्यंत माणूस बोर होणारच नाही. आणि जर तुम्ही या व्हिडिओवर आता क्लिक केलेलेच असेल तर प्लीज विनंती करून सांगतो की ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा. चांगली वाटल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की भाऊ, खरंच स्टोरी खूप छान होती. आणि चांगली नाही वाटली तर तुम्ही मला 1-2 शिव्यासुद्धा देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तसंही मला म्हणजे माझ्यावर जे रागावणारे माणसं असतात, ज्यांना मी आवडत नाही, मी त्यांच्याकडे लक्षही देत नाही. तर कसं असतं, पुण्याच्या आसपास जे माळरानं आहेत ना, त्या माळांच्या रांगांमध्ये एक छोटंसं गाव असते. त्या गावामधली जी लोकसंख्या आहे ती फक्त 350 ते 400 लोकांची लोकसंख्या आहे. म्हणजे त्या गावामध्ये 350 ते 400 लोक राहत होते. आणि ते लोक अशा पद्धतीनं राहत होते जसं की जुनी पद्धत कशी आहे, तिथं काय विकसित यंत्रणा नाहीत, ट्रॅक्टर वगैरे नाहीत. जे काय करायचं ते बैला वगैरेवरच करायचं. त्यांची घरं छता वगैरेची नाहीत, ते मातीनं बांधलेली घरं, अशा प्रकारची तिथं घरं वगैरे होती. आणि तिथं तशी लोकं राहायची. आता त्या गावामध्ये एक सुधाकर नावाचा मुलगा होता, जो की फार गरीब होता, फार गरीब. आता त्या पूर्ण गावामध्ये फक्त एकच घर असं होतं जे सिमेंटने बांधलेलं होतं, छताचं घर. आणि ते घर होतं सावकाराचं, म्हणजे गावामधल्या सगळ्यात मोठ्या माणसाचं घर. आणि जे बाकीचे लोक आहेत त्यांची सगळ्यांची घरं मातीची बांधलेली होती. आणि त्यात हा सुधाकर, याची परिस्थिती अजूनच गरीब. म्हणजे याच्यापेक्षा खालचा गरीब त्या पुऱ्या गावामध्ये नव्हता. आता सुधाकर जो आहे याची पण लाईफ खूपच इंटरेस्टिंग आहे. सुधाकरला माहीतच नसतं की याचा नेमका बाप आहे कोण. कारण की सुधाकरची जी आई आहे ती वैशालयामध्ये पहिले काम करायची. आणि तिथं काम करता करता अचानक हिच्या पोटामध्ये गर्भ स्थापन राहिला. आणि जेव्हा हिला कळालं की माझ्या पोटामध्ये एक गर्भ आहे, एक लेकरू आहे, त्यावेळेस सुधाकरच्या आईने निर्णय घेतला की मी आता याच्यासमोर हे काम करणार नाही. लोकांच्या मनमर्ज्या, सुखी लोकांना ठेवणं हे मी करणार नाही. आता माझं जे जीवन आहे उरलेलं, ते सगळं जीवन मी माझ्या लेकरासाठी समर्पित करणार. आता जी सुधाकरची आई होती ती वैशालियामध्ये काम करायची. तिला बाहेर कामं जमायची नाहीत, शेतातली याची त्याची. त्यामुळे ती ना आयुष्यामध्ये स्टेबल होऊ शकली नाही. आणि त्याच कारणामुळं जी तिची परिस्थिती होती, जी सुरुवातीपासून होती तशीच आत्ता पण होती. जेव्हा ती वैशालियामधून निघली त्यावेळेसच्या वैशालियाचा ते ऑनर असतो, तो म्हणला की बाबा तुला जायचं तर तू जा, तुझ्या कमाईमधला तुला रुपया भेटणार नाही. आणि जर तुला तुझे पैसे पाहिजेत असतील तर तू इथं राहा, काम कर, लास्टला तुझे पैसे तू घे जेव्हा तू थकलीस त्यावेळेस. ते म्हणले की नाही, मी माझ्या लेकरासाठी काम करणार, मी माझ्या लेकराला घेऊन या बेकार अवस्थेमधून बाहेर पडणार, माझ्या लेकरावर या बेकार कामाची सावलीसुद्धा पडू देणार नाही मी. असं म्हणल्याच्यानंतर तो वैशाल्याचा ऑनर म्हणला की ठीक आहे, तुला 1 रुपया भेटणार नाही, तुला जायचं तर तू जा. असं म्हणल्याच्यानंतर ती जे सुधाकरची आई आहे ती तिथून निघून गेली आणि या गावामध्ये आली. तिनं असा विचार केला की मी जर या गावामध्ये राहिले तर या गावातली लोकं जास्त विकसित नाहीत. आणि या गावातला असं मला वाटत नाही की कुणीतरी त्या वैशालयामध्ये आलं असेल आणि मला ओळखणारही नाही. म्हणजे माझा जो भूतकाळ आहे तो मी पूर्णपणे बदलून या गाववाल्यांना सांगू शकतो, असं त्या सुधाकरच्या आईला वाटलं. आणि ती तिथे राहिली. तिथं राहिल्याच्या नंतर काही महिन्यातच तिचं बाळ तिच्या पोटामधून बाहेर आलं, म्हणजे सुधाकर या जगामध्ये आला. तो आल्याच्यानंतर ती बिचारी त्याला खाऊ पिऊ घालायची, दिवसभर कामाला जायची, जे काही पैसा भेटेल त्या पैशाने जे काही आणता येईल घरामध्ये खाण्यासाठी ते आणायची, करायची आणि या सुधाकरला खाऊ घालायची. असं सुधाकरची लाईफ होती. आणि जेव्हा जेव्हा सुधाकर विचारायचा की आई पप्पा कुठे आहेत, बाबा कुठे आहेत, त्यावेळेस त्याची आई म्हणायची ते बाहेर गेलेत, येतील, बाहेर गेलेत, येतील. आता सुधाकरला कम्प्लिटली 15 वर्ष झाले होते. आणि सुधाकरला आता मनातल्या मनातच उत्तर भेटलं होतं की आपले काय बाबा येणार नाहीत आणि आपली आई काय आपल्या बाबाबद्दल आपल्याला सांगत नाही. त्यामुळं सुधाकरने बाबा कोण आहेत हा प्रश्न विचारणं सोडून दिला. कधी येतील, आले का नाही, कुठं आहेत, हे बाबाविषयी जितके पण प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न विचारणं सुधाकरने त्याच्या आईला सोडून दिले. आता यांची परिस्थिती खूपच गरिबीची. सगळ्या गावामध्ये यांच्याजवळ एक गाय होती, छोटीशी गाय. एका टायमाला 1 लिटर किंवा 1.5 लिटर दूध देणारी अशी छोटीशी गाय होती. आणि तो सुधाकर त्याच गाईला सोडायचा, दिवसभर चरायचा आणि आपल्या घरी आणून खुट्याला बांधायचा. तिचं जे दूध निघायचं त्याच्यामध्ये तो फार आनंदी व्हायचा. कारण की त्यांना पदार्थ वगैरे काही जास्त माहीत नव्हते. आणि जे काही चांगला पदार्थ त्याला लागायचा तो पदार्थ म्हणजे त्या गाईचं दूध. आता सुधाकरचं डेली रुटीन, सुधाकरनं काय शाळा वगैरे शिकली नव्हती, काही नव्हती, काहीच नाही.
आता जे सुधाकरचं घर होतं ते एकदम असं झोपडी टाईप होतं, सगळ्यांपेक्षा गरीब. पण त्यांच्या घराच्या समोर एक पिपळाचं झाड होतं आणि त्या पिपळाचं झाडाचे जे पानं आहेत ना ते खूप घनदाट होते, एकदम दाट, भयंकर. म्हणजे त्या भर उन्हाळ्यातसुद्धा त्या पिपळाच्या झाडाखाली थंडगार सावली राहत. इतके घनदाट त्या पिपळाच्या झाडाला पानं होते. कारण की जी सुधाकरची आई होती ती त्या झाडाची खूप काळजी घ्यायची, त्याला पाणी वगैरे व्यवस्थित टाकायची, ज्याला जे लागते ते. म्हणजे असं की एखादं दुसरं लेकरू त्याच्या आईचं तसं ती त्या झाडाकडे बघायची. त्यामुळे ते झाड खूपच छान होतं. असं त्या सुधाकरचं तिथं घर. आता रेग्युलर रुटीन सुधाकरची, गायला सोडायचं, दिवसभर चरायचं, घरी आणायचं, दूध काढायचं, खायचं प्यायचं आणि झोपी जायचं. 15 वर्षाचा सुधाकर एक दिवस असा तो आपल्या गाईला घेऊन माळावर चरायला गेला. चारता चारता गाय त्याच्यापासून 15 ते 20 फुटावर असेल चरताना, आणि हा एका झाडाखाली बसला. त्याने अंग टाकलं उशाला, आपल्या पायातला जो जोडा असतो तो ठेवला आणि तो झोपी गेला. काही वेळाच्या नंतर त्याच्या गाईचा ओरडण्याचा आवाज आला. याचे डोळे उघडले. हा उठून बघतो तर गाय थोडी अजून लांब गेली. म्हणजे जे 15-20 फुटावर होती ती अजून 40 फुटावर गेली. आणि तिथून सुधाकरला ती गाय हाक मारते, ओरडते. सुधाकरची गाय फार छान होती. सुधाकर जर दिसत नसेल तर ती ओरडत होती. सुधाकरने या झाडाखालून आवाज दिला. ती गाय गप्प बसली आणि चरायला लागली. सुधाकरने पुन्हा अंग टाकलं त्या झाडाखाली आणि डोळे उघडेच होते सुधाकरचे. झाडावर थोडं लक्ष दिलं. झाडाच्या फांद्या, पानं याच्याकडे तो सुधाकर थोडं लक्ष देऊन बघू लागला. तेवढ्यात याचं लक्ष त्या फांदीवरच्या एका वाळलेल्या लाकडाकडे जातं, ज्या लाकडामध्ये एक लॉकेट लटकलेलं असतं, असं पितळ टाईप, एका काळ्या दोऱ्यामध्ये. सुधाकर त्या लॉकेटकडे बघतो, थोडं निरखून बघतो. त्याला वाटतं की हे लॉकेटच आहे ना, काय एखादं पान वगैरे येल वगैरे आहे. तो बघतो तर ते खरंच लॉकेट असतं. आता याला माहीत नसतं की ते लॉकेट असतं म्हणून, आणि याला हे पण माहीत नसते लॉकेट म्हणजे काय असतं, म्हणजे गळ्यात अडकवायचं म्हणजे काय असतं. याला फक्त एक दोरा दिसला, त्या दोऱ्याला लटकलेलं असं खाली काहीतरी दिसलं, असं जाडवाड पितळासारखं. सुधाकर पटपट झाडावर गेला आणि त्या लॉकेटकडे बघितलं. आता त्या लॉकेटकडे जेव्हा सुधाकरने बघितलं तेव्हा सुधाकरला असं वाटलं की ते लॉकेट स्वतःहून सुधाकरला म्हणतंय की सुधा घे मला, मी तुझ्यासाठी चालू येतो, सुधा पकड, अरे सुधा पकड ना. असं सुधाकरला वाटतं की ते लॉकेट त्याला साक्षात बोलते. आणि तेवढ्यात वाऱ्याची झुळूक येते आणि ते लॉकेट त्या वाळलेल्या लाकडावरून थोडंसं घसरतं आणि खाली पडतं. म्हणजे खाली पडायला असं घसरून खाली येतं. तेवढ्यात सुधाकर पटकर त्याला पकडतो आणि म्हणतो पकडलं, पडू दिलं नाही असा सुधाकर बोलतो. सुधाकर इकडे तिकडे बघतो. असं बोलल्याच्या नंतर सुधाकरला वाटलं की यार आपल्याला कोणी म्हणलंच नाही धरधर म्हणून, आणि आपल्याला वाटलं कसं इथं दुसरं कोणी नाही आहे, मला आवाज आला कुणाचा. सुधाकर कन्फ्यूज. सुधाकर ते लॉकेट घेऊन खाली उतरतो. इकडे तिकडे बघतो कुणाचं आहे, काय वस्तू आहे. म्हणजे त्या वस्तूकडे तो जास्त बघतच नाही. ती वस्तू तसं हातामध्ये आहे ना तशीच गुंडाळतो आणि खिशामध्ये टाकतो. आणि हा आपल्या गाईला घेऊन आपल्या घराकडे जातो. संध्याकाळचा टाईम झालेला असतो, थोडा 4-5 वाजलेच असतात संध्याकाळचे. गायला नेतो, गायला कोठ्यामध्ये बांधतो, घरात जातो, जेवण वगैरे करतात. मस्त आई विचारते सुधा आज कसं काय झालं, गाय जगली बिगली का नाही चांगली. सुधाकर म्हणतो आई खूप जगली आणि आजचा दिवसही फार छान गेला, मी मस्त झोप काढली. सुधाकर म्हणजे जे दिवसामध्ये झाले ते सगळं काही सांगतो आईला. कारण की त्याच्या आईला सुधाशिव आणि सुधाला त्याच्या आईशिव कोणीच नसतं. ना मामा, ना मावशी, ना काका, ना काकू, कोणते नातेवाईक नसतात. त्यामुळे सुधाचं जे काही आहे ते सगळं काही त्याची आई, आणि त्याच्या आईचं जे काही आहे ते सगळं काही सुधा. आता या दोघांचं असं बाताबिता झाल्याच्या नंतर दोघंजण आपापल्या बाजावर झोपी जातात आणि झोपतात. त्याची आई फार गाढ झोपी जाते. पण सुधाला ना झोप येत नाही, कारण की त्याच्या खिशामध्ये ते लॉकेट असतं आणि तो खिशाच्या वरून असा झांबलतो त्या लॉकेटला. फार चांगलं वाटतं त्याला, खूपच गोड. तो थोडीशी मान उचलून आपल्या आईकडे बघतो. त्याची आई झोपलेली असते. तो हळूवार बाज न वाजल अशा पद्धतीने उठतो. घराचा दरवाजा हळूवार उघडतो आणि बाहेर येऊन बसतो. बाहेर आल्याच्या नंतर वर आकाशामध्ये बघतो तर चंद्र फुल निघला होता पूर्ण आकारामध्ये. सुधाकरला कळालं की आज पौर्णिमा आहे, कारण की बाहेर दिवसासारखा उजेड पडल्यासारखा पडला होता. एकही ढग नव्हता वरी, त्यामुळं चंद्र जो आहे तो पूर्णपणे उघडा होता आणि त्याच्या पूर्ण आकारामध्ये आल्यामुळं त्याचा जो प्रकाश आहे तो एकदम स्पष्ट खाली दिसू लागला. सगळं काही. सुधाकर आपल्या झाडाखाली बसलेला होता. झाडाची सावलीसुद्धा त्या चंद्राच्या उजेडामध्ये दिसत होती आणि जे झाडाच्या पानामधून जे तिरपा पडत होत्या खाली त्याने ते ठिपके दिसायचे.
सुद्धा आपल्या खिशामधून ते लॉकेट काढतो बाहेर, चौकटीमध्ये बसतो, लॉकेट बाहेर काढतो. ते गुंडाळलेलं असतं त्या दोऱ्यानंच. ते दोरे असे सावरतो आणि त्या लॉकेटकडे बघतो. फार अट्रॅक्टिव्ह एक मूर्ती असती, पण ती देवाची मूर्ती नसती हे सुद्धाला कळतं. सुद्धा त्याच्याकडे जरा निखरून बघायला लागतो. लॉकेट असं वर घेतो आणि असं निखरून बघायला लागतो. तेवढ्यात जे त्या झाडांच्या सावल्याच्या पानामधून जे चंद्राची किरण असते ना, प्रकाशाची, ती त्या लॉकेटवर पडते. जशी त्या लॉकेटवर पडली ना, ते लॉकेट चमकायला लागते. सुद्धा पटकन ते लॉकेट आपल्या हातामधून सोडतं आणि ते लॉकेट जसं अंधारामध्ये एखादा चमक्या किडा कसा चमकतो, चिम 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 चिम, तशा प्रकारे ते लॉकेट चमकायला लागतं. सुधाकडे त्याच्याकडे लक्ष देतो, ध्यान धरून बघतो, पण ते चमकतच असतं. त्याच्यामध्ये दुसरी काही हालचाल होत नाही, तो फक्त चमकत असतो. सुधाकर पहिले घाबरलेला असतो की हे अचानक कसं का चमकायला लागलं लाईट नसताना. पण काही वेळानंतर ते तसंच चमकत राहू लागलं, कारण की ते चंद्राच्या प्रकाशामध्ये होतं. त्यामुळं सुधाला वाटलं की कदाचित या प्रकाशामुळे तर होत नसेल ना. तर सुधाने ते लॉकेट थोडंसं असं पायाने समोर ढकललं, तर ते चमकणं बंद झालं. सुधाने ते लॉकेट उचललं. आता त्याच्या डोक्यामध्ये खुरापती आयडिया आली, आपण बाहेर जाऊन बघूयात हे लॉकेट किती चमकतंय. सुधाने पटपट त्या सावलीच्या झाडाच्या बाहेर गेला आणि लॉकेटाचं हातामध्ये धरलं. फुल चमक, एकदम भयंकर, जसं की सुधाच्या हातामध्ये एक 0 वॅटचा बल्ब ठेवलेला आहे, पांढऱ्या कलरचा. या पद्धतीमध्ये त्याचा उजेड पडला. सुधा त्याच्याकडे बघून एकदम आश्चर्यचकित राहिला. सुधाचे डोळे मोठाले झाले, आजूबाजूला वारं सुटायला लागलं, झुळका यायला लागल्या. म्हणजे असं की एकदम शांत वातावरण असलेलं ते एकदम वाऱ्या वावदानामध्ये परिवर्तित झालं. पण सुधा चंद्राच्या उजेडामध्ये आपल्या हातावरती मूर्ती घेऊन स्पष्टपणे त्या मूर्तीकडे बघू लागला. त्याला काही जाणवत नव्हतं. वारं सुटतंय, कुणी हाका मारतंय, काही जाणवत नाही. आणि अचानक सुधाच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवतो. सुधा दचकतो, ती मूर्ती आपल्या हातामध्ये घट्ट पकडतो आणि मागं वळतो. बघतो तर त्याची आई असते. त्याची आई त्याला म्हणते, अरे सुधा, इतक्या वाऱ्या वावदानामध्ये बाहेर काय करतोयस, चाल घरात. सुधा पटपट आईच्या पाठीमागं जातो आणि बाजारून झोपून जातात. ती रात्र तिथं संपते. सकाळी सुद्धा उठतो, त्याच्या हातामध्ये ते लॉकेट तसंच असतं. उठल्याच्या नंतर आई उठून पहिलेच कामाला लागलेली असते, झाडझूड स्वयंपाक वगैरे हे ती करण्यासाठी. तो उठतो. उठल्याच्या नंतर पहिले आपल्या हाताची मूठ खोलतो आणि जे त्याच्या हातामध्ये जे पित्तळाचं लॉकेट होतं ना, जी पित्तळाची मूर्ती होती ना, ती बदलल्यासारखी झाली. ती पूर्णपणे हिऱ्यासारखी मूर्ती झाली, पूर्ण पारदर्शक. म्हणजे ती जर मूर्ती अशी डोळ्यासमोर धरली तर त्याच्या पलीकडचं दिसेल अशा प्रकारची ती मूर्ती झाली. सुधाकर अचंबित झाला. तो म्हणला की काल तरी पितळाची होती, आज अशी कशी झाली. ते त्याच्या आईकडं बघतो आणि याच्याकडं बघतो. तो कन्फ्यूज असतो की त्याच्या आईला विचारावं की न विचारावं. आणि सुधाला हे पण जाणवतं की जे ती मूर्तीची साईज पहिले होती ती आता खूप छोटी झालेली आहे. त्याचा जो काळा दोरा असतो तो पण खूप छोटा झालेला असतो. आता त्या दोऱ्याकडं आणि त्या मूर्तीकडं असा सुद्धा हातात घेऊन बघतो आणि अचानक तो आपल्या गळ्यामध्ये घालतो आणि आपल्या त्या शर्टाच्या आतून टाकून देतो. टाकून दिल्याच्या नंतर सुधाचा जो एनर्जी एरिया असतो तो एकदम डिफरंट होतो. जसा सुद्धा रोजच्या प्रमाणे उठायचा, जेवायचा, खावायचा, म्हणजे आनंदाने जगायचा ना, त्याच्यामध्ये याचा आनंद खूपच जास्त झाला. उठला, नाचत नाचत बाथरूममध्ये गेला, ब्रश केला, म्हणजे दात वगैरे घासले, आंघोळ वगैरे केली. एकदम म्हणजे असं की त्याच्या अंगामध्ये एनर्जी इतकी फुल आहे की त्यानं काही जरी केलं तरी त्याला थकवा येणार नाही. फुल एनर्जी. तो सगळे काही कामं त्याने जे रोज करायचं ते सगळे केले, पण अर्ध्या टायमामध्ये केले. ज्याला 2 घंटे लागायचे त्यातमध्ये तो एका घंट्यामध्ये त्याने ते सगळी कामं केली. बाहेर आल्याच्या नंतर आईला बाहेरूनच हाक मारली, ए आहे, मी गाय सोडून चाललो ग. गायला सोडलं, पण यावेळेस गाय मात्र सुधाजवळ येत नव्हती. सुधा गायच्या जवळ गेला की तिचं जे दावं लांब आहे ना, तितक्या लांब जाऊन उभी राहू लागली गाय. ती त्याच्याकडे बघू लागली ना, हा सुद्धा तिच्याकडे बघू लागला. सुधा कन्फ्यूज, अरे गाय कसं काय अशी माझ्याकडे बघते, रोज तर माझ्याशिवाय राहत नाही. सुधाने त्या गायला सोडलं की ती पळत पळत पहिले माळावर गेली. सुधा येऊ अथवा न येऊ आणि ती तिची चरायला लागली. आता सुधापासून ती गाय 20 फूट अंतर ठेवू लागली. सुधा 20 फुटाच्या मधात गेला की ती गाय पुन्हा पलीकडे जायची. 20 फुटाच्या मधात गेला की ती गाय पुन्हा पलीकडे जायची. म्हणजे गाईचं आणि सुधाचं अंतर हे 20 फुटाचंच राहू लागलं. गायीने म्हणजे मुद्दामून ती गाय याच्यापासून दूर राहू लागली. अशा पद्धतीने ती गाय चरू लागली. आता सुधाने देखील त्या गायीकडे दुर्लक्ष केलं. सुधाही म्हणला, जा तुला कसं चरायचं तर, मी बसतो माझ्या झाडाखाली जाऊन. सुधा गेला आणि झाडाखाली झोपला. झोपल्याच्या नंतर सुधाच्या कानावर आवाज यायला लागला, जसं की कोणी
एखादी सबल, एखादी तिकास एखाद्या दगडावर आपटत आहे किंवा जमिनीवर आपटत आहे. म्हणजे दगडावर आपटल्याच्यानंतर कसं ऐकू येतो खत्तानी आवाज, तशा प्रकारे याच्या कानावर आवाज ऐकू आला. सुधा उठतो. उठल्याच्यानंतर बघतो तर गाईच्या पलीकडून एक खदान होती. त्या खदानीमधून आवाज येऊ लागला. सुधा उठतो. म्हणजे खदान म्हणजे खूप मोठी खदान नाही, असा छोटासा माळ कोरल्यासारखं असतं ना, तशा प्रकारचे खदान होते. सुधा उठतो. त्या गाईच्या पाठीमागून जातो. आता ते गाईजवळ गेलं की गाय पुन्हा 20 किलोमीटर आपल्या 20 फूट पुन्हा लांब होते. गाईचं अंतर आणि त्याचं अंतर 20 फुटाचंच राहू लागलं. सुद्धा तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी ती 20 फूट अंतरावरच राहू लागली. ती याच्याजवळ येत नव्हती. सुद्धा जिकडून आवाज येतोय तिकडे गेला, त्या माळाच्या खड्ड्यामध्ये. तिकडे गेल्याच्या नंतर सुधाला 3 माणसं दिसतात. ते काहीतरी माळात असं कोरल्यासारखं. सुद्धा हळूवार त्यांच्याकडे बघतो, न आवाज करता, न आवाज देता. सुद्धा विचार करतो का ते काय करतात ते आपण बघूयातच. एक जणाच्या हातामध्ये सबल असते, एक जणाच्या हातामध्ये तिकास असते आणि एक जण त्या दोघांना सांगतो की इथं खता, अजून खता, खोल खता, असं खता, तसं खता. बराच वेळ ते खतात. 10 ते 15 मिनटं ते दोघंजणं खतात आणि जो तिसरा माणूस आहे तो त्यांना सांगतो. मग हळूवार तो माणूस त्या दोघांजणांपासून थोडा लांब जातो. लांब गेल्याच्यानंतर लांबून त्यांना हाक मारतो आणि त्यांना म्हणतो की जा, तुम्हाला आता सुट्टी, तुमचं काम संपलं. तो माणूस त्या दोघं जणांना, जे खतणारे असतात त्यांना सांगतो. मग ते जे खतणारे असतात ते तिथून निघतात आणि तो जो माणूस आहे तो एका दगडावर जाऊन बसतो लांबपर्यंत. हे दोघं जण त्याच्याकडून पैसे घेतात आणि तिथून निघतात. निघल्याच्या नंतर हे जे दोघं जण असतात खतणारे, हे थोडं बाजूला जाऊन उभे राहतात त्याच्याकडे बघत. आणि तो जो माणूस असतो खताला लावणारा, हे जाण्याची वाट पाहतो. हे गेल्यासारखं त्याला वाटतं. थोडंसं बाहेर येऊन बघतो तर ते चालल्यासारखे दिसतात, पण ते परत वापस आलेले असतात. हा परत येतो वापस जी जागा खतलेली आहे त्या जागेवर, आणि एका ठिकाणावर तो थोडा उकरल्यासारखा करतो आणि त्याच्या मधातून एक पोटली बाहेर काढतो, लाल कलरची पोटली. आणि ती पोटली त्या खड्ड्यामध्ये टाकतो जे या दोघा जणांनी खतलेले असतात त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर ते पूर्ण असं तो हाताने बुजून घेतो, गडबडीने एकदम बुजून घेतो. बुजून घेतल्याच्या नंतर तो जेव्हा मागं वळतो ना, त्यावेळी जे दोघं जण खतणारे होते ते तिथे येऊन उभे राहतात आणि ते त्यांना आणि त्यांच्यामध्ये काहीतरी वादावाद झाल्यासारखं दिसते. सुधाला ते दिसतं. ऐकू येत नसतं स्पष्ट, पण त्यांची जे वादावाद झालेली त्यांचं सगळं ऐकू येतं. म्हणजे भांडणं वगैरे कोण काय म्हणते तेवढं स्पष्टता ऐकू येत नाही, पण माणसाला कळतं ना की समोरच्या माणसासोबत भांडणं होत आहेत म्हणून. तसं सुधाला कळू लागलं की हां, यांच्यामध्ये आता भांडणं होत आहेत म्हणून. आणि अचानक ज्याच्या हातामध्ये जी सबल होती ना, तो सबल दोन्ही हाताने त्या समोरच्या माणसाच्या पोटामध्ये खुपसतो. सुद्धा दचकतो, धासकर. याच्या पायाखालची जमीन सरकते. याचं काळीच धडधड व्हायला लागतं. त्याने जशी सबल खुपसली, त्याच्या सोबतचा जो दुसरा माणूस आहे तो त्याच्या हातातले तिकास घेऊन त्याच्या छातडामध्ये मारतो, त्या पुरणाऱ्या माणसाच्या. हे दोघं जण, एक सबलीने आणि एक तिकाशीने, त्या माणसावर वार करतात. त्याला फार रक्त लहूलुहान करून टाकतात दोघंही जण. सुद्धा त्यांच्याकडे बघतच असतो, पण ह्याला ओरडण्याची हिंमत होत नाही आणि तिथून पळून जाण्याची हिंमत होत नाही. तो एका जागेवर असा स्तब्ध राहिल्यासारखा राहिला, एका जागेवर. आणि बघता बघता जे दोघं जण खतणारे असतात त्यांनी त्याच जाग्यावर खाली एक खड्डा खतला. बघता बघता 10-15 मिनिटात झप 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 झप. आणि जे त्या दोघा जणांनी मारलेलं आहे ना, त्या तिसऱ्याला, त्याचा मृतदेह त्या खड्ड्यामध्ये टाकतात आणि पुरतात. पुरल्याच्या नंतर जे त्यानं पुरलेलं आहे, ते वरी खड्डा केला होता त्या माळामध्ये, ते पुन्हा हे दोघं जण उकरतात. ती लाल पोटली बाहेर काढतात आणि ती पोटली दोघांच्या मधोमध खाली जमिनीवर ठेवतात, उघडतात. आणि त्यामधलं काहीतरी काढून हे दोघं जण आपापल्या धोतराच्या, म्हणजे धोतराच्यावर जे बनेल असते ना, त्या बनेलीच्या खिशामध्ये टाकतात, जितकं टाकता येईल तेवढं. आणि पुन्हा पोटली बांधून त्या खिंडीमध्ये टाकतात, जी खिंडी यांनी खतली होती तिथं माळामध्ये, त्याच्यात टाकतात आणि ती बुजून घेतात. हे सगळं सुद्धा बघू लागला आणि ते दोघं जण तिथून निघून जातात. मग ते दोघं जण निघून गेल्याच्या नंतर अचानक सुधाच्या कानावरच्या गाईचा ओरडण्याचा आवाज येतो जोरात. हा मागं तचकून बघतो. बघितल्याच्या नंतर त्याची गाय चरालेली असते. तो तिच्या गाईच्या जवळ जायला प्रयत्न करतो. ती काय पुन्हा 20 फूट लांब. पण ती गाय ओरडू लागली. 40 फुटाचं अंतर या दोघांच्या मधात होतं. सुद्धा त्याच्याकडं पाहतो, घेऊ आपण हाक मारतो आणि पुन्हा इकडं वळतो. त्याची जे खदान आहे ना, त्या खदानीच्या तिचं ते खतलेलं आहे ते एकदम प्लेन होतं. सुद्धाला कळतच नाही की ते नेमकं कोटं खतलेलं होतं त्यांनी.
सुद्धा या गोष्टीकडे पाहिलं की तो असा एकदम असा डोकं हलवतो, आपला डोळे वळे चोळतो. तो म्हणतो की आता खतू लागली इथं, आता खतलेले निशाण दिसू लागले, आताचे आता गेले कुठं. सुद्धा पळत पळत त्या खड्ड्यामध्ये जातो. त्याच्यापाशी एक काठी असते गाय वळण्यासाठी. तो जातो आणि अंदाजाने ज्या जागेवर ते लोक खतू लागले अशी त्याच्या जागा ती फिट्ट दिमागामध्ये बसली होती. तो त्या काठीने असं उकरायला लागतो. उकरतो 5-6 मिनटं उकरतो आणि उकरल्याच्या नंतर त्याची काठी एका चिंदकामध्ये फसते आणि तो असं काठी बाहेर काढलं की त्याच्यामधून एक लाल चिंदूक बाहेर पडल्यासारखं पडतो. सुद्धा मागे पुढे पाहतो कुणी आहे का, आणि पुन्हा त्या काटकाने त्याच्या चिंदकाच्या भोवतालचं असं सगळं बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. आता जी पोटली आहे लाल कलरची ती त्याच्यामध्ये सुद्धाला दिसते, जे की या 3 माणसांनी त्या खड्ड्यामध्ये टाकलेली असते. सुद्धा हळूवार ती पोटली बाहेर काढतो, खाली ठेवतो, ती पोटली उघडतो. तर सुधाचे डोळे हे मोठे होतात, त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याचं काळीज जोरजोरामध्ये धडधडायला लागतं. आणि काही क्षणातच तो उभा राहतो आणि जोरजोरात हसायला लागतो. आजूबाजूला पाहून खूप जोरजोरामध्ये हसायला लागतो. सुधासोबत एक थैली आणायचा, ती पोटली पुन्हा गुंडाळतो, थैलीमध्ये टाकतो आणि आपल्या गाईला तो पुन्हा आपल्या घराकडे घेऊन जातो. गाईचं त्याचं अंतर 20 फुटाचंच, हे कमी होत नाही, हे लक्षात ठेवा. घरी आल्याच्या नंतर सुधाकर त्या गाईला पटपट बांधतो. बांधल्याच्या नंतर तिला घरी आणलेला आईने चारा वगैरे आहे तो तिच्यापुढं फेकून देतो. सुधाकर तिला पाणीसुद्धा पाजत नाही, तसंच बांधतो त्या गाईला आणि पळत पळत घरात जातो. आपला मोडका तोडका दरवाजा घराचा आतून लावतो. त्याची आई स्वयंपाक करत असते. आई म्हणते, अरे सुधा, इतक्या गडबडीनं काय झालं तुला दरवाजा लावायला. सुधा म्हणतो, आई चुप बस, आवाज करू नको, तू इकडे पटकर. सुधा बास टाकतो, बाजेवर बसतो, आईला समोर बसवतो आणि थैलीतली लाल पोटली काढतो. आईच्या आणि सुधाच्या मतात बाजावरती पोटली ठेवतो, उघडतो. उघडायच्या नंतर त्या पोटलीमध्ये जे असतं ना, त्याने त्याची आई पूर्णपणे शॉक होते. त्याची आई त्याला म्हणते, सुधा कुठून आणले. सुधा म्हणतो, आई ती काही विचारू नको मला, फक्त तू मला सांग हे काय आहे, म्हणजे हे खरं आहे ना की खोटं आहे. त्याची आई त्या पोटलीमधली एक वस्तू उचलते आणि दातानं चावून पाहते. त्याची आई त्याला म्हणते की सुधा खरं आहे, सगळं खरं आहे. सुधा तुला भेटलं कुठून. सुधा म्हणतो, त्याचं टेन्शन तू सोड, चाल आता आपले गरिबीचे दिवस संपले. कारण की त्या पोटलीमध्ये दागिने असतात, सोनं नाणं असतं, शिक्के असतात, चांदीचे, सोन्याचे, तांब्याचे, जितके असतील तेवढे शिक्के वगैरे दागिने त्या पोटलीमध्ये होते. आता सुधा आणि सुधाची आई हे दोघंजणं खूप दिवसाच्या नंतर शहरामध्ये जातात. त्यातलं काही सोनं मोडतात, काही पैसा आणतात. पहिले जे आपलं घर आहे ते सगळं घर दुरुस्त करतात, मोठं बांधतात. आणि दुसऱ्या वेळेस जे सुधाचं घर आहे ते त्या गावातलं असं दुसरं घर होतं जे सिमटेने बांधलेलं घर होतं. आता जो सुधा आहे तो एका मुलीवर सुद्धा प्रेम करायचा आणि ती मुलगी त्या शिमटीवाल्या घरामधली होती. आता ते मुलीला सुद्धा आवडायचं नाही आणि तिच्या बापाला सुद्धा आवडायचं नाही. पण जो सुधा आहे तो एखाद्या कुत्र्यासारखा त्या मुलीच्या मागं फिरायचा जेव्हा टाईम भेटेल तेव्हा. आणि एकदा तर तिच्या बापाने सुधाला फार मारलं होतं. तुझी अवकात काय, असं असं जे काय बोलायचं ते मारलं होतं, याला कुठलं होतं. आणि 8 दिवस हा घरामध्ये बाजेवर पडून होता. तेव्हापासून हा त्याच्या पोरीच्या नादी लागला नाही. आणि आता जेव्हा याचं 2 नंबरचं घर झालं, म्हणजे त्या गावामधलं दुसरं घर याचं झालं, शिमटीनं बांधलं, त्यावेळेस याची कॉलर अशी वर झाली आणि याला वाटलं की आत्ता मी तिला बोलणार, असा याने प्लॅन ठरवला होता. पण हा थोडासा रिलॅक्स झाला, म्हणला की आत्ताच नाही, अजून थोडीशी कमाई वगैरे करूयात, ही जी उरलेला पैसा याने एखादा बिझनेस वगैरे टाकूयात आणि मग आपण त्यांना बोलूयात बदला घेण्यासाठी. सुद्धा पुन्हा 2-3 दिवसाच्या नंतर त्याची गाय घेऊन माळाला जातो. माळाला गेल्याच्या नंतर सुधाला असं वाटतं, अपेक्षा राहते ना की पहिल्या दिवशी जसं झालं तसं आता व्हावं, ते माळरानावरचं भेटावं. पण तसं काही झालं नाही. बरेच दिवस गेले मधात आणि गेल्याच्या नंतर त्याच्या गळ्यामधलं जे लॉकेट असतं, सुद्धा त्या लॉकेटकडं सतत बघतो प्रत्येक रात्री, पण ते लॉकेट काही चमकत नाही. आता काही दिवसाच्या नंतर सुद्धाच्या लक्षामध्ये येतं की आज पौर्णिमा आहे. गेल्या पौर्णिमेलाच हे लॉकेट चमकलं होतं. आज पुन्हा जाऊन बघूयात काय होतं ते. सुद्धा पुन्हा रात्री उठतो, बाहेर जातो. जसा चंद्राच्या उजेडामध्ये गेला तसा तो लॉकेट चमकायला लागला.
सुधाला कळालं हे लॉकेट चमकलं की आपल्यासोबत चांगलं होतं. मागच्या वेळेस सारखं सुद्धा आता सुद्धा झालं, वारवावदान हे ते, पण यावेळेस सुद्धा थोडा होशार होता. त्याच्या आईला बाहेर येण्याची गरज पडू दिली नाही. सुधाने ते लॉकेट वगैरे चमकलेलं पाहिलं. तो मधात गेला, झोपी गेला. सकाळी उठला, गाय सोडली, माळरानाला चरण्यासाठी घेऊन गेला. आता संध्याकाळी त्या गायला घेऊन येता वेळेस सुधाचं लक्ष एका पडक्या घराकडे जातं, जे त्याच्या गावाच्या बाहेर असतं. एकदम पडकं घर असतं, त्याच्यामध्ये कुणीच राहत नसतं आणि लोक म्हणतात की त्या पडक्या घरामध्ये भूतं राहतात. त्यामुळे संध्याकाळचे 7:30 वाजले की त्या घराच्या आसपासही कोणी नसतं. आणि सुद्धा तिथून 5 एक वाजताच घरी येऊ लागला त्या रस्त्याने. पण त्या घरामध्ये एक माणूस आणि एक बाई काहीतरी करताना दिसली, जणू की एखादी पूजा वगैरे असते ना त्या प्रकारची. सुद्धा तिथं थांबतो आणि दुरून बघतो. एक माणूस एक बाई एक असं विटीचं हवन करतात. त्यामध्ये जे यज्ञ वगैरे करायचं असतं ते सगळं काही टाकतात. लिंब वगैरे थैली भरून आणलेले असतात. एक जो माणूस आहे तो मंत्र वाचलेला असतो, बडबड बडबड बडबड. आणि ही बाई त्या यज्ञावर अशी लिंब कापू 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 बाजूला फेकू लागले. हे त्यांचा कार्यक्रम बराच वेळ चालल्याच्या नंतर तो जो माणूस आहे मंत्र म्हणणारा तो असा इशारा करतो थोडा वेगळ्या पद्धतीने. ती बाई उठते, थोडं पाठीमागे जाते. आता ते पडलेलं घर होतं त्यामुळे तिथं 2-3 भिंती उभ्या होत्या, एक भिंत पडलेली होती. ती बाई पाठीमागे गेलेली सुधाला दिसली नाही. सुद्धा असा वाकून बघण्याचा प्रयत्न करू लागला. ती बाई जेव्हा आली तिच्या हातामध्ये एक छोटंसं बाळ होतं, जेणेकरून 5 किंवा 6 महिन्याचं असावं. त्या बाळाला जे कपड्याने झाकलेलं होतं तो कपडा सगळा बाहेर काढते आणि ते बाळ रडायला लागतं. आणि जो दुसरा माणूस आहे तो म्हणतो की त्या बाळाला असं धर. ती बाई त्या बाळाला असं धरते आणि तो माणूस त्याच्या पाठीमागून पूजा केलेला जो चाकू आहे तो बाहेर काढतो आणि त्या छोट्या बाळाच्या छातीमध्ये 2-3 वार करतो, त्याला संपवतो आणि त्या बाळाला त्या यज्ञामध्ये टाकतो. यज्ञामध्ये टाकल्याच्या नंतर त्या बाळाच्या वर तो माणूस अजून जळतण टाकतो, जेणेकरून त्याचं जे शरीर आहे ते त्या जाळामध्ये जळालं पाहिजे अशा प्रकारे. आणि ते दोघंजण तिथं थांबतात जोपर्यंत तो जाळ थोडा कमी होत नाही तोपर्यंत. आणि बघता बघता तो जाळ खूप कमी झाला. कमी झाल्याच्या नंतर यांचं लक्ष एका जागेवर जातं, जणू की कोणी यांना सांगितलं की ही जागा आहे म्हणून. दोघंजण तिथं जातात. यांनी सोबत आणलेलं जे सामान आहे त्या सामानाने ती जागा उकरतात आणि त्याच्यामधून एक संदूक निघतो. हे दोघंजण ते संदूक घेतात आणि कणकणं पायवाटेनं निघतात. आता ते अशा पायवाटेनं निघतात की ती पायवाट स्मशानभूमीकडे जाणारी असते. म्हणजे स्मशानभूमीकडे जाणारी पायवाट असते. जो हा सुधा आहे तो त्यांच्याकडे बघतच असतो. यांच्या हातामध्ये संदूक आहे आणि स्मशानभूमीकडे जात आहेत कशासाठी. हा पण त्यांच्या पाठीमागं जातो. गाय देतो सोडून, गाय सरळ घराकडे जाते, हा त्यांच्या पाठीमागं जातो. हे दोघंजणं त्या स्मशानभूमीच्या गेटापर्यंत जातात. आता सुधा पूर्णपणे चकित राहतो की आता हे दोघंजणं इथपर्यंत तर आलेत, इथं तर कोणतं घरही दिसत नाही आणि काहीच दिसत नाही, मग आता हे दोघंजण जाणार कुठं आहेत. ते दोघंजणं सरळ त्या गेटमधून मधात गेले. म्हणजे त्या दोघाजणांना त्या गेटनं अडवलं नाही, म्हणजे ते गेट त्या दोघांच्या आरपार झालं. हे दोघंजण त्या गेटच्या आरपार होऊन त्या स्मशानभूमीच्या समोर चाललेत. सुद्धा पटपट मागं पळतो, थोडंसं गेट उघडतो, गेटमध्ये घुसतो. ते दोघंजणं जे स्मशानभूमीची बाँड्री आहे ती ओलांडून पलीकडे जातात. आता स्मशानभूमीच्या पाठीमागून सुद्धा माळ होता, त्या माळावर जातात. माळावर गेल्याच्या नंतर ते दोघंजणं माळाच्या खाली उतरतात आणि एका अशा भुयार टाईप असल्यासारख्या जागेत घुसतात. त्याच्यात गेल्याच्या नंतर सुद्धा बघतो तिथं पूर्ण अंधार असतो ना, तोपर्यंत तर त्याची पिछा करेपर्यंत, पाठलाग करेपर्यंत टाईम गेलेला असतो. अंधक अंधार पडलेला असतो आणि तिथं तो पूर्ण अंधार दिसू लागला. जेव्हा ते त्या भुयारामध्ये गेल्यासारखे होते ना, तर पूर्ण अंधार होता. आता तिथं खऱ्या अर्थामध्ये भुयार नव्हतं, एक मंदिर होतं जे की खूप पडकं मंदिर होतं आणि त्यामध्ये एक भुयार म्हणून एक छोटीशी जागा होती. लोक म्हणायचे की बाबा त्या भुयारामध्ये जर गेलं तर कोणी वापस येत नाही, त्यामुळे त्या भुयारामध्ये कोणी जायचं नाही. पण सुधाने त्या 2 माणसाला, त्या बाईला आणि माणसाला त्या भुयारामध्ये जाताना पाहिलं. सुद्धा पळत खाली येतो. खाली आल्याच्या नंतर त्या भुयारामध्ये वाकून बघतो, पण त्याला कुणीही दिसत नाही. जसं तो त्या भुयारामध्ये वाकून बघतो, भुयार यार शब्द थोडासा इकडे तिकडे होता, या थोडं समजून घ्या. वाकून बघतो, त्याच्या गळ्यातलं जे लॉकेट आहे ना ते चमकतं. चमकल्याच्या नंतर त्या लॉकेटच्या प्रकाशाने त्याला त्या भुयारातला रस्ता दिसतो. तो लॉकेट बाहेर काढतो, हातामध्ये असा धरतो आणि समोर जातो. फार मधात जातो, कमीत कमी अर्धा किलोमीटर तो मधात जातो.
त्या भुहारामध्ये जमिनीच्या पाण्याचे जे थेंब पडतात ना, त्या थेंबांचा आवाजसुद्धा याला ऐकू येतो. आणि ते काय भुहार फार मोठं नव्हतं, थोडंसं छोटंच होतं. त्याला असं कुबडत जावं लागत होतं. थोडं मधात जातो अर्धा किलोमीटर, आणि अर्धा किलोमीटर मधात गेल्याच्या नंतर त्याला एक छोटासा दरवाजा दिसतो. आणि त्या दरवाजा म्हणजे असं तिथं लावलेला दरवाजा नव्हतो, एक छोटीशी अशी खिडकी असल्यासारखी दगडानं बांधलेली तशी त्याला खिडकी दिसते. तो त्या खिडकीमधून मधात पलीकडे पडतो. पडल्याच्या नंतर मधात बघतो तर पूर्ण शॉक. यावेळेस त्या भुयारामध्ये एक सोन्याचा पडलेला ढिगार सापडतो. कमीत कमी 10 ते 15 किलोचा ढिगार असावा. हे पाहिल्याच्या नंतर सुधाच्या खुशीचा ठिकाणा राहत नाही. तो फार असा भयंकर असा खुश होतो, भयंकर. आणि त्याला जितकं सोनं नाणं घेता येईल तिथलं जितकं सोनं नाणं ते सगळं काही आपल्या जवळ घेतो. शर्ट काढतो, शर्टामध्ये भरतो, पॅन्ट काढतो, पॅन्टमध्ये भरतो, जे खालचे पाय असतात ना आपले, खालून गाठा मारतो, त्याच्यामध्ये सोनं भरतो. कमीत कमी 5 ते 6 किलो सोनं तो भरतो आणि त्या भुहाराच्या बाहेर येतो. आल्याच्या नंतर त्या भुयाराकडे पाहतो आणि अचानक याच्या डोळ्यासमोर त्या भुयारावर वरी आभाळ नसताना देखील तिथं वीज पडते, कडाडते, आणि ते जे भुयार आहे ते डगरून सगळं खाली पडतं. हा थोडा नाराज होतो. यार, सगळं काढलं असतं तर जमलं असतं, पण याने जितकं काढलं होतं ना ते खूप जास्त होतं. तसा विचार करून तो आपल्या घरी येतो. संध्याकाळ झालेली असते, गडद अंधार पडलेला असतो, याचं लॉकेट चमकत असतं. पण हा काय करतो, तो लॉकेट घेतो, आपल्या शर्टाच्या मधातून टाकतो, जेणेकरून त्याचा उजेड बाहेर पडू नये आणि लोकांना समजू नये की माझ्याजवळ काय आहे आणि काय होते म्हणून. पटापट पळत आपल्या घरी येतो. दरवाजा उघडतो. दरवाजा उघडल्याच्या नंतर त्याची आई पुन्हा याच्याकडे बघते. पुन्हा त्याच्या आईला कन्फ्युजन होतं, आज पण यानं काहीतरी आणलेलं आहे. आणि तो आपल्या पॅन्टीमधलं सोनं, शर्टामधलं सोनं सगळं काढून आईसमोर टाकतो. आई पूर्ण शॉक. या दोघांच्याही खुशीचा ठिकाणा राहत नाही. आणि दोघंजणं बघता बघता त्या गावामधले सगळ्यात श्रीमंत होतात. म्हणजे यांच्या इतकं श्रीमंत त्या गावामध्ये कोणीही राहत नाही. आणि जसं मागच्या वेळेस झालं तसं प्रत्येक पौर्णिमेला याला ते जे लॉकेट आहे ते हिंट देत होतं. आणि आता सुद्धाला कळून चुकलं होतं. मला जे हे लॉकेट दृश्य दाखवतं, जे माणसं दाखवतं ते अशा काळातले माणसं दाखवतं की ज्या माणसांनी आपलं जे धन आहे, दौलत आहे, ती चोरांपासून, डकेतापासून लपून ठेवत होते ना, ती जागा हे लॉकेट मला दाखवतं. याला कन्फर्म कळालेलं असतं. आणि हे लॉकेट फक्त आणि फक्त पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच कामी येतं. कारण की पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा रात्रीच्या चंद्राचा उजेड या लॉकेटवर पडतो त्याच वेळेस हे लॉकेट ॲक्टिव्ह होतं आणि या गोष्टींचं लोकेशन मला देतं. हे सुद्धाला कन्फर्म माहीत होतं. आणि या 2 इन्सिडेंट नंतर 2-3 वेळेस यांनी असं ट्राय केलं. पण याच्याजवळ एवढी जायदाद झाली की हा जायदादीमध्ये इतका आंधळा झाला की बघता कामा नाही. जे गावामध्ये लोक कामं करायचे त्यातले जे मजूरगार आहेत त्यांना याने पैशाने आपल्याकडे ओढून घेतलं आणि हा गावातला सर्वात मोठा माणूस झाला. आणि याने सुरुवातीला ठरवलं होतं जेव्हा मी थोडाफार मोठा होईल तेव्हा त्या मुलीला बोलेल. तिचं लग्न झालेलं होतं. हा काय करतो, गावामधले जे माणसं आपल्या कामाला आहेत त्यांना घेतो, त्या दुसऱ्या सावकाराच्या घराकडे जातो, तिथं मारपीट करतो, तिची मुलगी ज्या जागेवर दिलेली आहे तिथं जातो आणि तिला तिथून उचलून घेऊन येतो आणि आपल्या घरामध्ये ठेवतो एका रूममध्ये. आणि हा तिला यूज करतो. म्हणजे हा इतका भयंकर झाला होता पैशाच्या नशेमध्ये. तिला यूज करायचा. गावामध्ये याला कोणती जरी मुलगी आवडली तरी तिला तो डायरेक्ट उचलायचा आणि तिच्या घरच्यांनी काही म्हणलं तर त्याच्या तोंडावर पैसा फेकून मारायचा, सोनं नाणं फेकून मारायचा. कारण याच्यापाशी ते लॉकेट होतं. आता जी मुलगी याने आणली होती ना ती मुलगी याच्या घरातच ठेवलेली होती. कारण की ते हिचं प्रेम होतं, सुधाचं ती मुलगी प्रेम होती, त्यामुळे तिला घरातच ठेवून दिलं. मन झालं तेव्हा जायचा बाहेर यायचा, मन झालं तेव्हा जायचा बाहेर यायचा. पण याला माहीत नव्हतं त्याची हीच चूक त्याचं आयुष्य हिसकावून घेईल. काही दिवस झाल्याच्या नंतर जी ती मुलगी आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची थोडी लक्ष नाही मला, जेव्हा जेव्हा सुधाकर त्या लॉकेटची पॉवर यूज करायचा तेव्हा तेव्हा त्या लॉकेटची जी साईज आहे ती छोटी होत जायची. म्हणजे नकळत छोटी साईज होत जायची. आणि सुधाकर जेव्हा जेव्हा त्याची जी गर्लफ्रेंड आहे, जी मुलगी आहे, त्याला आवडणार आहे, तिच्याकडे जायचा तेव्हा तेव्हा ती लॉकेट गळ्यामधलं काढायचा, खुट्टीला अडकवायचा आणि तिचा वापर करायचा. जेव्हा तिचा वापर झाला त्यावेळेस ती लॉकेट घ्यायचा, आपल्या गळ्यामध्ये टाकायचा आणि बाहेर यायचा.
आता यावेळेस जेव्हा सुद्धा तिच्या रूममध्ये गेला, आता तिच्यासोबत बरेच वेळा त्यानं केलेलं असतं आणि तिलाही कन्फर्म माहीत असतं की आता आपलं सगळं संपलं आहे, हा आपल्याला सोडत नाही, आपलं जीवन हा सगळं खाणार आहे. म्हणून तिने पण ॲक्सेप्ट केलं होतं की याच्यासोबत सॅक्रिफाईस करायला पाहिजे आणि याच्यासोबत राहायला पाहिजे. त्यामुळे ती सुद्धा राहू लागली. रोजच्याप्रमाणे यांचं कार्यक्रम चालू. सुद्धा रोजच्याप्रमाणे आला, गळ्यामधलं लॉकेट काढलं, खुटीला अडकवलं आणि हिच्याकडे गेला. जे काही प्रेम करायचं, संभोग करायचं ते सगळं काही केलं. झाल्याच्या नंतर जी सुधाची जी आहे ना ती मुलगी, ती विचारते की अहो ते काय आहे हो, तुम्ही प्रत्येक वेळेस तिथं खुटीला लटकवून ठेवता. तो म्हणतो की काय नाही, ती तर माझ्या जीवनाची चाबी आहे असा तो म्हणतो. ती म्हणते की काही पण म्हणताय तुम्ही, असं कसं काय असू शकेल, पण दिसायला खूपच सुंदर आहे हा, मी हात लावू शकते का. आता त्या मुलीची पहिली ख्वाहिश आणि पहिली इच्छा तिने सुधाला सांगितली. सुधा नाही म्हणू शकला नाही. सुधाला वाटलं की आता ही आपल्या क्रायटेरियामध्ये येते आहे, माझ्यावर फिदा होती आहे. त्यामुळं सुद्धा जातो, हे लॉकेट घेतो, तिच्या हातामध्ये देतो. ते लॉकेट जसं तिच्या हातामध्ये देतो तसं ते लॉकेट ज्या वेळेस पितळाचं होतं ना, सुरुवातीला सापडलं होतं तशा प्रकारचं होतं. आणि ते लॉकेट तसं झाल्याच्या नंतर सुद्धा पटकन तिच्या हातातले लॉकेट घेतो आणि आश्चर्यचकित होतो की हे लॉकेट पुन्हा पितळाचं झालं कसं. तो पटकन आपल्या गळ्यामध्ये टाकतो तर त्याला पूर्ण अंधार दिसतो डोळ्यासमोर. पूर्ण त्याला कुणीच दिसत नाही, ना ती मुलगी दिसते, ना त्याचं घर दिसतं, ना कुणीच दिसत नाही. पूर्ण अंधार असतो, टोटल अंधार. जसं की एखादा माणूस अंधार झाल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यासमोर त्याला काहीच दिसत नाही, पण इथं ॲक्च्युअलमध्ये याच्या डोळ्यासमोर काहीच नसतं, फक्त आणि फक्त अंधार असतो, दूरपर्यंत अंधार. कुठलाही प्रकाशाची किरण दिसत नाही. हा हातच थांबवून बघतो, थोडं पळत बघतो, त्याला काहीही ताडत नाही. ना भिंत ताडते, ना जवळ असलेली ती मुलगी हाताला लागते, काहीच नाही. पूर्ण अंधार असतो. थोडा वेळ अंधारामध्ये बसतो. हा ओरडतो, चिरकतो, रडतो, जोरजोरात हाका मारतो, पण याची हाक कुणीही ऐकत नाही आणि याचा काहीही परिणाम कोणावर पडत नाही. त्यावेळेत दूरवर एक प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशामध्ये एक पोटली येते, जिच्यामध्ये खूप मोठं असं काहीतरी असावं अशा प्रकारची ती पोटली असते. हा त्या पोटलीकडे बघतो. बघितल्याच्यानंतर त्या पोटलीपासून याच्यापर्यंत एका रस्त्यासारखा प्रकाश पडतो. म्हणजे जणू की रस्ता कसा असतो त्या टाईपचा प्रकाश याच्यासमोर असा पडतो की बाबा तू तिथं जा, हिंट भेट याला. हा त्या प्रकाशाने त्या पोटलीपाशी जातो. तिथं गेल्याच्यानंतर ती पोटलीकडे बघतो तर त्या पोटलीमध्ये यानं जितकं पण सोनं जमा केलं होतं ते सगळं काही त्या पोटलीमध्ये होतं. आता ती पोटली खूपच मोठी होती, खूपच मोठी, इतकी मोठी की तो त्या पोटलीला उचलू शकत नाही. आणि त्याच्या मनामध्ये आलं होतं की ही पोटली माझी इथं का आली आहे. तेवढ्यात पुन्हा काही अंतरावर त्याला प्रकाश कुठंतरी पडलेला दिसतो. ती एक जागा दिसते आणि त्या जागेवर कोणीतरी खचल्यासारखं दिसतं, फक्त हात, आणि ती जागा खतून रेडी असते. आता याला कळतं जे हे मी आणलेलं सोनं नाणं आहे हे उचलायचं आहे आणि त्या जागेमध्ये मला नेऊन टाकायचं आणि पुरायचं आहे. आता याला समजलं हे लॉकेट ज्यांच्या पाशी होतं त्यांना हे लॉकेट पहिले तर सोनं नाणं आणून दिले आणि त्यानंतर जेव्हा या लॉकेटला एखाद्या महिलेचा हात लागला त्यावेळेस यांनी जे जमा केलेलं सगळं काय सोनं नाणं आहे, ज्या त्यांचीसुद्धा कमाई आहे, ती कमाई याला एका जाग्यावर पुरावं लागायची. हे लॉकेट जिथं सांगेल तिथं. आणि ते जेव्हा त्या जागेवर पुरत होता त्यावेळेस ज्याच्याजवळ हे लॉकेट आहे त्याला स्पष्टपणे दिसत होतं की हा माणूस या जागेवर सोनं पुरतोय म्हणून. आणि मग तो माणूस त्या लॉकेटच्या मदतीनं हे सोनं काढून त्याच्याजवळ घेणार. आता या सर्कलमध्ये हा सुद्धा अडकला होता. याला सगळं कळालं की हे कसं काम करते म्हणून. त्यामुळं सुद्धा स्पष्टपणे नकारला. त्याने पोटलीला हात लावायला सोडून दिलं. तेवढ्यात दुसरा प्रकाश बाजूला पडतो. जे सुधाचं सर्व काही आहे, जग, त्याची आई, ती दिसते त्या प्रकाशामध्ये. तिचं ती काम करत असते, काहीतरी शेंगा वगैरे सोलत असते. सुधा तिच्याकडे बघतो, एक सारखा बघतो आणि बघता बघता अचानक सुधाच्या आईचं मुंडकं तिच्या धडावून खाली पडतं. हळूहळू तिच्या धडाचे सुद्धा छोटे छोटे तुकडे होतात. तिच्या डोक्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे होतात. आणि जितका तो प्रकाश आहे ना ती जागा पूर्णपणे लाल होते. सुधाला कळतं आपण जर या पोटलीला हात नाही लावला
आणि तिथं जर नेऊन नाही टाकलं, ज्या पण आपल्या आवडत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काही आपल्या हातातून जातील. मग सुद्धा त्या पोटलीला उचलण्याचा प्रयत्न करतो, पण ती पोटली उचलत नाही. जसं तसं असं ती पोटली उचलतो. उचलल्याच्या नंतर लढत पडत त्याला त्या जागेवर पोहोचण्यासाठी खूप टाईम लागतो, कारण की पोटली जड असते. घसपटत नेतो तो. वेळ लागतो त्याला जितका वेळ लागतो तेवढं त्याला त्याच्या वस्तू जे आहेत त्यानं निर्माण केलेल्या बाहेर त्या तुटताना, फुटताना, फाटताना दिसतात. जितकं काही त्यानं कमाईनं केलेलं आहे ते सगळं काही. आणि याला कळतं की मी जितक्या लवकर ही वस्तू त्या खड्ड्यामध्ये टाकत नाही तोपर्यंत हे सगळं थांबणार नाही. आणि अखेरकार सुद्धा ते जे गाठोडं आहे ते गाठोडं उचलतो आणि त्या खड्ड्यामध्ये टाकतो आणि त्या खड्ड्याला पुरून टाकतो. पुरल्याच्या नंतर पुन्हा सुधाच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार येतो. अंधार आल्याच्या नंतर सुधाचे डोळे उघडतात. डोळे उघडून बघतो तर तो गाईच्या कुशीमध्ये होता. जी गाय त्याच्यापासून 20 फूट लांब पळायची ना, तिच्या कुशीमध्ये होता. आणि ज्या मुलीला याने आणलं होतं पकडून, ती मुलगी पळत घरातून बाहेर येते आणि सुधाजवळ येते. सुधाचा हात पकडते. सुधा, तू ठीक आहेस ना? सुधा म्हणतो, काय झाले? मी गाईपाशी कसा आहे? तर ती मुलगी सुधाला म्हणते, अरे काय माहीत तुला काय झालं होतं. ते लॉकेट हातात घेतलं, ते पितळाचं झालं. ते लॉकेट तू गळ्यामध्ये टाकलं, तेव्हापासून तू असा पिसाळल्यासारखा करू लागला. भीतीवर डोकं काय आपटतोय, चाकूने हात काय कापतोय. तू तुझ्या आईला सुद्धा कुऱ्हाडीने तोडलंय. आणि नंतर तू त्या किचन रूममधला चाकू घेऊन स्वतःवर सुद्धा वार केले. आणि पळत या गाईपाशी आला. जेव्हा गाईपाशी तू आला त्यावेळेस तू शांत झालास आणि झोपी गेलास. तुझ्या जवळ यायला सुद्धा मला भीती वाटू लागली. त्यामुळं मी घरामधूनच तुला बघू लागले. आणि जेव्हा तू होशवर आला त्यावेळेस तू चांगला बोलला म्हणून मी तुझ्या जवळ आले. तो म्हणतो की तो लॉकेट कुठे? ती म्हणते, ते लॉकेट तर तूच गळ्यामधून काढून फेकून दिलास खिडकीतून बाहेर. हा पळत जातो खिडकीच्या बाहेर. लॉकेट बघतो. अर्धा घंटा, 1 घंटा, पण ते लॉकेट काय याला सापडत नाही. घरामध्ये येतो. घरामध्ये सगळीकडे रक्त पडलेलं असतं. त्याचे दोन्ही हातावर चाकूने वार केलेले होते. नसा थोड्या कटलेल्या होत्या. मांडीवर चाकू खुपसवलेला होता. गळ्यावर सुद्धा याने चाकूचे वार केले होते. गनिमीत चाकू लावलेला नव्हता. भांगार चाकू पडलेला होता. याच्या हातामध्ये तो चाकू आला, नाहीतर काय खरं नव्हतं. सुधाची ती मुलगी आहे, ती मुलगी याला हॉस्पिटलमध्ये नेते. दुरुस्ती वगैरे होतात. घरी येतात. घरी आल्याच्यानंतर यांच्या तिजोरीमध्ये जे काही पैसा आहे तो सगळा काही पैसा गायब झालेला असतो. 1 रुपयासुद्धा यांच्याजवळ नसतो. फक्त जे काही असतं, जी जमीन याने विकत घेतलेली असते तेवढी जमीन मात्र याच्यापाशी राहते. आणि याला हा सगळा गेम कळलेला असतो. आणि याला हे पण कळलेलं असतं की आपण जायदादीच्या या घमंडामध्ये आंधळ झालो होतो. आणि जायदादीच्या घमंडामध्येच आपण आपल्या आईला मारलं, आपण आपल्या प्रेमाला मारलं, आपण आपल्या प्रामाणिकपणाला सुद्धा मारलं. आणि अखेरकार याचं फळ मला भेटलं काय? सगळं काही मातीत गेलं. आणि बस कथा इथं संपते. मंडळी, कथेपासून जर काही शिकायला भेटलं असेल ना तर कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. जे पुण्याचं नाव घेतलं ते फक्त मी कथेला एक नाव द्यावं म्हणून मी ते नाव घेतलं होतं. आणि या कथेमधून मला असं वाटतं की बाबा, जे धनाचा लोभ असतो, पैशाचा लोभ असतो, तो लोभ जास्त करू नये. जितकं पोट भरतं ना तेवढ्यावरच रिलॅक्स व्हायला पाहिजे, कारण की अंत खूप भयंकर असतो. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.